Welcome back to Ingwa News. Chief Minister Dr. Pramod Sawant clarified that the government has no intention of closing down schools. However, he pointed out that many schools are forced to shut down due to declining student strength, as parents increasingly shift their children to urban areas for better education opportunities. फाटल्या एका कार्यक्रमान कला अकादमीत आमच्या गोयातल्या साबार स्कुलांनी आपले वेगवेगळे एक्झिबिशन्स जी आसा ही तेंच्यांनी कला अकादमीच्या प्रांगणात लायल्ली ती पळोवन हांव थक्क जालो की आमच्या स्कुलांतले भुरगे इतक्या बऱ्या पद्धतीचो म्हणजे ब्युटिशियन लॅब आसतले, फूड एंड न्यूट्रिशन आसतले, सायकल पासून मोटरसायकल रिपेर आसतले, सोलार पावर जनरेशन आसतले, वेरियस वेगवेगळ्या पद्धतीचे न्यू एक्सपेरिमेंट म्हणजे भुरग्यांची विचार करपाची क्षमता इतकी फुडें पावल्ल्यो आसा म्हणजे हांव सरप्रायज जालो की आमच्या स्कुलांतले भुरगे इतक्या बऱ्या पद्धतीचे इनोव्हेशन्स हे करपाक शकता हे पळोवन म्हाका खूब बरें दिसलें. हांव कॉंग्रेच्युलेट करता आमच्या सगळ्या टिचर्सांकूय बी जेंच्यांनी एफर्ट्स घेवन अशा पद्धतीचे इनोव्हेटीव एड्युकेशन्स ती सातत्यात सगळ्या भुरग्यांक शिकयतात आनी तुमी हाज्याय फुडें अशाच पद्धतीचे तांकां कंटिन्युअसली नवीन शिक्षण जें आसा हें दिवपाची गरज आसा. हे सगळें करता आसतना आमी सगळ्या स्कुलाचे मॉनिटरींग आनी अकाउंटेबिलिटी ही बी आमच्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनांतल्यान विद्या समीक्षा केंद्र हातूंतल्यान करता. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें विद्या समीक्षा केंद्र हे आमचे पर्टिक्युलरली स्टुडंट्साक ट्रॅक करपाक, शाळेक ट्रॅक करपाक आनी टिचर्साक ट्रॅक करपाक मोर दॅन 2 लाख स्टुडंट्साक आमचे ट्रॅकिंग हे स्टुडंट्स आनी टिचर्स हे कंटिन्युअसली मॉनिटर जाता. हेड ऑफिसांतल्यान तेंचो टायम टू टायम रिपोर्ट हो आमी क्रिएट करता. आमी पळयता की अशा पद्धतीचो डेटा ड्रिवन ट्रान्सपरंट पद्धतीचें एड्युकेशन हे दिवपा आसतना आमी सदोदीत तुमकां मार्गदर्शन आमच्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशना कडल्यान तुमकां सदोदीत मेळटा. आमी हे सगळें करता आसतना मंथन नांवाचो नवीन जो प्रोग्राम सुरवात केलो वीच इज अ क्लासरूम बेज. त्या मंथन हो इट इज एन कॉम्पिटन्सी बेज्ड एड्युकेशन हे सगळ्या टिचर्सां खातीर आशिल्लें. तेजो क्लियर कट फ्रेमवर्क, टीचिंग लर्निंग रिसोर्स, असेसमेंट टूल आनी रिवाइव एंड इम्प्रुवींग परफॉर्मन्स ऑफ द स्कूल एट द स्टेट लेवल हो कार्यक्रम जो सगळ्या टिचर्सां खातीरूय आशिल्लो, स्टुडंट्सां खातीरूय आशिल्लो. म्हणजे जे टिचर्सांच्याय मदीं बेस्ट प्रॅक्टिसीस टिचर्स एकामेका कडेन शेअर करपाक शकले. म्हणजे एखाद्या स्कुलांत जर एखादी टिचर बरी प्रॅक्टीस करता आसत जाल्यार द सेम प्रॅक्टीस दुसऱ्याय स्कुलांत जावपाक जाय ह्या प्लॅटफॉर्माचो यूज करून त्या टिचर्सांनी एकामेकाची बेस्ट प्रॅक्टीस ही स्टडी केली जेणे करून आमकां सगळ्या टिचर्सांक अशा पद्धतीच्या ह्या मंथन प्लॅटफॉर्माचो खूब उपयोग जालो. अजून एक आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंट आनी समग्र शिक्षा अभियान हांच्यांनी दोगांयनी मेळून उल्हास हो कार्यक्रम राबयलो. अंडरस्टँडींग लायफ लाँग लर्निंग ऑफ फॉर ऑल इन द सोसायटी. हो उल्हास कार्यक्रम कितें तर आमी म्हणटा भुरगीं शिकता बट जाणटी शिकप गरजेचें आशिल्लें आनी गोंय हें 100% लिटरेट स्टेट म्हणून आमकां घोशीत करपाक जाय आशिल्ली. तशें पळोवंक वचत जाल्यार गोंय ही 82 पंचायती आनी 12 म्युनिसिपालिटी आनी एक कॉर्पोरेशन हितून मेळून आमी 100% लिटरसी गोंय हें दुसरें राज्य ठरलें मिझोरामाच्या उपरांत की न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामाच्या अंतर्गत 99.27% लोकांक आमी बरोवपाक आनी वाचपाक शिकयलें आनी गोंय राज्यांत की अशा पद्धतीच्या 100% लिटरेट स्टेट जाली. त्या खातीर हातूंत जेंच्यांनी ज्या स्कुलांतल्यांनी खुबश्या टिचरांनी हातूंत वांटो घेतलो तांचेंय हांव अभिनंदन करता. हितून टिचर्स, व्हॉलंटियर्स हांच्यांनी मेळून गोंय राज्याक 100% लिटरेट स्टेट म्हणून अशा पद्धतीचो हे पयल्या राज्याचो दर्जो मेळ्ळो. तुमी पळयलां आसतलें की आमी बरीचशा स्कुलांतलो इन्फ्रास्ट्रक्चर टायम टू टायम आमी रिनोवेट करीत आसा. खूब जाण म्हणटा की स्कुलांतले भुरगे म्हणजे आमी गव्हर्मेंट प्रायमरी स्कुलां बंद केली. आमी बंद करूंक ना. हांव परत एकदां सांगता इट इज ड्यू टू म्हणजे स्कुलांतल्या पेरंट्सांनी आपल्या भुरग्यांक सिटी शहरांतल्या शाळेंत घालपाक शकले किंवा एडेड हायस्कुलांत घालपाक शकले म्हणून थंयसर भुरग्यांची संख्या कमी जाली म्हणून ती शाळा बंद जाल्या. सरकाराक स्वताहून खंयचीच शाळा बंद करपाची ना. आमी हय चडांत चड आमी मर्जींग केलां म्हणजेच एखाद्यो 2 शाळा जर लागीं आसत जाल्यार तितूंतली एक शाळा सर्वायव करची. ते शाळेंत 2 टीचर 3 टीचर दिवचे हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसा. आमी ताका ट्रान्सपोर्टेशन दिलां. म्हणून बरेचशे जाण जे आमचेर आरोप करता की मराठी प्रायमरी शाळा आमी बंद केल्या तर आमी मराठी प्रायमरी शाळा बंद करूंक ना. आमी मॅक्झिमम शाळा ह्यो रिपेर केल्या, रिनोवेट केल्या, नवीन बांदल्या. तुम्ही जर पळयशात जाल्यार गोंयांतली पयलें ग्रीन स्कूल
जर मुद्दामून पेरंट्स आनी टिचर्सांकूय सांगता केन्ना जर तुमी सांखळे वाटेंतल्यान आयले जाल्यार सांखळे कारापूर हांगासर तुमी पयले राज्यांतले ग्रीन स्कूल म्हणजे प्रायमरी शाळेची बिल्डींग ही एखाद्या बऱ्या प्रायवेट हायस्कुलाच्या पेक्षाय बरी आसूं शकता. ही बिल्डींग तुमी पळोवपाक शकतले. तिका स्पेशली ऑडिटोरियम, लायब्ररी, प्ले स्कूल, कॅन्टीन, ऑफिस आनी टॉयलेट्स फूल फ्लेज इतक्या बऱ्या पद्दतीची बिल्डींग आमी कारापूर हांगासर विठ्ठलाच्या मंदिराच्या जस्ट अपोजीट हे खूब बरें स्कूल आमी बांदलें आनी इट इज एन इंडियन ग्रीन बिल्डींग कावन्सील नॉर्म्स हाज्या प्रमाणे ही बिल्डींग्स आमी बांदल्या वीच इज अ एनर्जी एफिशियंट सिस्टम. ताका खरोखरूच म्हणजे पुराय दिसभर लायटी पेटोवच्यो पडना अशा पद्दतीचें स्कूल आसा. त्या ती आयच्या ह्या 21व्या शतकांत वता आसतना अशा स्कुलाची गरज आसा. आमी बिचोलेंतले आमचे प्रायमरी म्हणजे हांव काही हायस्कुलां आमची प्रायमरी हायस्कुल्स आसली थंयसर आतां हायस्कुल्स जाली 10वी पर्यंतची त्याय टिचर्सांचें हांव अभिनंदन करता. कारण एके वाटेन जरी प्रायमरी स्कुलां बंद पडटा आसत जाल्यार दुसरे वाटेन आमच्या गव्हर्मेंट प्रायमरी स्कुलांत आमकां 5वेक परमिशन दी, 7वेक 8वेक परमिशन दी म्हणून तें परमिशन घेवन थंयसरूच आमी हायस्कूल सुरू करता. नवीन बिल्डींग आमी बांदता. पेडण्या पासून ते काणकोण पर्यंत अश्यो वेगवेगळ्यो आमच्यो टिचर्स आहात की तेंच्यांनी हातूंतूय बी बदल करून ही नवीन बिल्डींग बांदून सुद्दां नवीन हायस्कूल सुरवात केल्या. हांव खरोखरूच सगळ्या टिचर्सांचें हांव खूब खूब अभिनंदन करता. खरें म्हणजे टिचर्स जे आसा हेच खरे पिलर्स ऑफ आवर न्यू इंडिया. आमी जेन्ना नव भारताचें स्वप्न पळयता विकसीत भारत 2047 हें स्वप्न हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आमकां दाखयता. तुमी तेजे खरे पायोनियर आसात. आमी जर विचार केलो आसत जाल्यार आमी जेका म्हणटा की मूल्यवर्धन शिक्षण दिता आसतना आनी विद्या समिक्षा केंद्र सारकेल्या हातूंतल्यान आमी मॉनिटर करता आसतना भुरग्याक घडोवपाचें काम जें मुळांत आसता आनी विशेश करून प्रायमरी लेवलाचेर हे टीचर खूब बऱ्या पद्दतीत करूं शकता. बऱ्याचशा पेरंट्सांक म्हणजे आमी तांकांय बी मूल्यवर्धनाचे धडे कारण हे शिकोवपा खातीर आमकां टिचर्सांक आमी तांकां टिचर्सांनी गायड करपाक जाय जाल्यार खूब बऱ्या पद्दतीत आमी नव्या जनरेशनान आमकां रिफॉर्म्स हाडपा खातीर आमी खूब बदल हो जो आसा पळय हो करपाक शकतले.